परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के प्रयासों द्वारा ओला माजीवाड़ा विधानसभा क्षेत्र के विविध भागों में कुओं के पुनरुज्जीवन प्रकल्प के निरीक्षण के दौरे का आयोजन किया गया। बढ़ती हुई लोक संख्या, शहरीकरण और बदलते प्रकृति को देखते हुए भविष्य में निर्माण होने वाली पानी की किल्लत के संकट को ध्यान में रखकर जल संरक्षण की दृष्टि से किया गया कुओं के पुनरुज्जीवन प्रकल्प बहुत ही महत्वपूर्ण है। आनंद नगर बस डिपो, ठाणे महानगर पालिका उद्यान, कासरवडौली कृष्णा ग्रीनलैंड पार्क परिसर में प्रकल्प का प्रत्यक्ष निरीक्षण दौरा करके शुरू कामों का परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने जायजा लिया। अनेक वर्षों से दुर्रक्षित हुए कुओं के पुनरुज्जीवन करके फिर से एक बार जल स्रोत को सक्षम करने का काम इस जरिए हो रहा है। इस मौके पर शिवसेना के सभी पदाधिकारी, कार्यकर्ता व अधिकारियों की उपस्थिति रही। समोर समोर या बरी भाऊ मॅडम बघू बाबा तुम्ही लोकांना ते पाणी हे जिना तो चुकीच्या पद्धतीने जिना शिफ्ट करायचं. ठीक आहे. जिना त्या बाजूला शिफ्ट करा आणि इकडनं काय हे झोपडपट्टीतल्या लोकांना हे गार्डन मध्ये लोक आहेत बाहेरच्या लोकांना मिळालं पाहिजे ना पाणी. याला सांगायला कॉन्ट्रॅक्ट आहे सर आहे का हे मंगेश इकडे आमचं सांगेल त्यानुसार करून द्यायचं ते कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? आनंद पाटीलचं आहे ना? आनंद पाटीलचं आहे ना काम हे सांगतील त्यानुसार करून द्या. सांगितलं मी फक्त काय त्यांनी सांगितलं अरे डोंगरेने डाला तिकडे पाण्याची कमतरता आहे ना. लावा उष्णतेची लाट आहे. प्रामुख्यानं विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अतिशय तापलेला आहे. मुंबई, ठाण्यामध्ये सुद्धा परिस्थिती काही चांगली नाही आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये मुंबई महापालिका, ठाणे महापालिका और MMR क्षेत्रात अनेक महापालिकेने पाणी बचतीसाठी जास्तीत जास्त पाणी कमी वापरण्याचा व्हावा असं आवाहन केलेलं आणि त्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी पाणी बचत करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहेत. पाणी कपात 10% केलेली आहे मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांनी. आणि ठाण्यामध्ये सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती असताना सुद्धा आपण जास्तीत जास्त लोकांना कसं पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अनेक प्रकल्प राबवले. त्यापैकी विहिरीचं संवर्धन, जतन करणं आणि त्या विहिरीमध्ये RO प्लॅन्ट लावून त्या पाणी हे सर्वसामान्य जनतेला पिण्यायोग्य कसं होईल यासाठी मला 50 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या निधीच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत 12 विहिरीचं लोकार्पण मी केलेलं आहे. अजूनही जवळजवळ 41 विहिरी या भविष्यामध्ये आपल्याला RO प्लॅन्ट लावून सर्वसामान्य जनतेला पाणी कसं त्यातलं मिळेल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पाणी हे मिळत असताना ह्या विहिरी ज्या होत्या त्या वाळीत टाकल्यासारख्या होत्या. ह्या विहिरीमध्ये जे पाणी होतं ते अस्वच्छ झालं होतं. त्याला आम्ही स्वच्छता केलं. त्यामध्ये गटार किंवा ड्रेनेजचं जे पाणी जात होतं ते आम्ही त्याचे जे वाट होत्या त्या बंद केल्या आणि त्यामुळे एक चांगला जलस्रोत निर्माण झाला. नैसर्गिक स्रोत आहे ते खुले केले आणि त्यामुळे हे पाणी आता सर्वसामान्य जनतेला पिण्यासाठी सुद्धा योग्य ठरणार आहे. भविष्यामध्ये आता 12 विहिरी झाल्या परंतु पूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये असा प्रकल्प आम्ही राबवतोय जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल. बाबा काही गोंधळ वगैरे नाही. आपापसामध्ये आमचे जरा एक कुटुंब आहे, एका कुटुंबामध्ये वादविवाद होत राहतात. ते छोट्या मुद्द्यांवर हे काही वादविवाद होत राहतात. परंतु आमच्या लेवलला म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्री स्तरावर ज्या चर्चा होतात त्या चर्चेच्या माध्यमातून आम्ही त्यावर तोडगा काढत असतो. त्यामुळे
ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला आम्हाला जो कौल दिलेला आहे तो कौल दिले असल्याकारणाने जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि आम्ही सगळे सहकारी त्यांच्या सोबत आहोत.